हॅलो फ्रेंड, तर आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहे की बॅलन्स शीटचं क्वेश्चन कधी आलं तर कसं सॉल्व करायचं. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ विकास लिमिटेड विथ फॉलोइंग बॅलन्सेस. हा एक्झाम्पल तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल, त्या अगोदरसुद्धा टाकेल आणि पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर एक्झाम्पल वाचून दाखवतो तुम्हाला. तर विकास लिमिटेडची एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्यामध्ये खालीलप्रमाणे वस्तू दिलेली आहे. गुडविल आहे 50,000, बिल्डिंग आहे 72,000, प्लांट अँड मशिनरी आहे 80,000, इश्यूड अँड पेड अप शेअर कॅपिटल आहे 3,00,000, कॉल्स इन एरियर्स आहे 20,000, फॉरबिजर शेअर आहे 10,000, क्लोजिंग स्टॉक आहे 1,20,000, रिझर्व जनरल रिझर्व आहे प्रिवियस इयरचा 1,50,000 आणि जनरल रिझर्व करंट इयरचा आहे 20,000. त्यानंतर बघा फर्निचर आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सन्ड्री क्रेडिटर आहे, बिल्स पेएबल आहे, डेटर आहे, बिल्स रिसिवेबल आहे, डिव्हिडंड आहे, कॅश इन हँड, प्रिपेड रेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्शुरन्स, एज्युकेशन फंड, डिबेंचर. आणि खाली काही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. 1 नंबर ॲडजस्टमेंट आहे कंटिजन लायबिलिटी ₹50,000 आणि 2 नंबर आहे अथोराइज शेअर कॅपिटल ₹5,00,000. तर हा एक्झाम्पल आहे ना, तुम्ही बारकाईनं वाचून घ्यायचं. ठीक आहे, पहिले लिहून घ्यायचं वाटलं तर, कारण की जेव्हापर्यंत तुम्ही ते बारकाईनं वाचणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला हा एक्झाम्पल सोडवता येणार नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट घेतली तर तेव्हा आपल्याला पूर्ण कंप्लीट करावंच लागेल. तर आपण घेऊ आणि एक्झाम्पल सोडवू. ठीक आहे. तर एक बॅलन्स शीट मी तुम्हाला इथं आखलेली आहे आणि मागच्या लेक्चरला किंवा मागच्या व्हिडिओला सुद्धा मी तुम्हाला बॅलन्स शीटचा स्ट्रक्चरसुद्धा सांगितलं होतं. तर मी हा एक्झाम्पल पाहून एक स्ट्रक्चर आखलेला आहे. याप्रमाणे बघा, लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आहे, रिझर्व फंड अँड सरप्लस आहे, सेक्युर्ड लोन आहे, अनसेक्युर्ड लोन आहे, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन आहे, कंटिजन लायबिलिटी. आता इथं बघा हे डिस्टन्स आहे ना, मी एक्झाम्पलचा ॲन्सर पहिलेच पाहिलेला आहे म्हणून असं डिस्टन्स ठेवलेलं आहे. पण तुम्ही सर्वसाधारण तुमच्याकडे पेजेस असतात मोठे, तर तुम्ही सुद्धा एक्झाम्पल वाचलं की आपल्याला कळून जाते की कोणत्या हेडला जास्त वस्तू येणार आहे आणि कोणत्या हेडला कमी येणार आहे. त्याप्रमाणे आपण आखायचं. बघा, ॲसेट साईडला फिक्स ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, करंट ॲसेट अँड लोन अँड ॲडव्हान्सेस आहे. त्याचे बघा 2 पार्ट केले मी, करंट ॲसेटचा हा आणि लोन अँड ॲडव्हान्स. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस हा सुद्धा मी हेड घेतलेला आहे. तर आपण एक एक वस्तू घेऊ, त्यावर ॲडजस्टमेंट असेल तर आपण तिथं थांबून त्याची प्रोव्हिजन करू. सर्वात पहिले आहे गुडविल 50,000. आता गुडविल कुठे येते? गुडविल ही काय फिक्स ॲसेट आहे म्हणून मी इथे फिक्स ॲसेटमध्ये लिहितो गुडविल 50,000. त्यानंतर आहे बिल्डिंग किती आहे 72,000, 72,000 म्हणून बिल्डिंगसुद्धा इथं लिहितो मी. फिक्स ॲसेट आहे बिल्डिंग 72,000. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी आहे 80,000. प्लांट अँड मशिनरीसुद्धा काय फिक्स ॲसेट आहे म्हणून मी इथं लिहितो प्लांट अँड मशिनरी किती 80,000, 80,000. त्यानंतर आहे इश्यूड अँड पेड अप शेअर कॅपिटल. आता हे शेअर कॅपिटलशी रिलेटेड आहे. तर हा जो शेअर कॅपिटलशी रिलेटेड असतो ना, जेव्हा याला सोडवायचं असेल तर पूर्ण कंप्लीट घेऊन घ्यायचा. मग अथोराइज शेअर किती आहे, सबस्क्राईब किती आहे, पेडअप किती आहे, त्यामध्ये एरियस आहे का किंवा फॉरफिचर शेअर केलेला आहे का, जो हेडचा जो कंप्लीट जो मी तक्ता लिहून दिलेला आहे त्याप्रमाणे हा एकच वेळेला सोडून घ्यायचा आपण. ठीक आहे. तर आता मी एक्झाम्पल बारकाईनं वाचलेलं आहे. तर सर्वात पहिले आहे यावर, जर तुम्ही पहिले जर तक्ता बघितला तर सर्वात पहिले हे ते अथोराइज कॅपिटल आणि अथोराइज कॅपिटल हा ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये दिलेला आहे. असं आहे बघा, अथोराइज शेअर कॅपिटल ₹5,00,000 म्हणून मी इथं लिहितो अथोराइज कॅपिटल 5,00,000. अथोराइज कॅपिटल किती 5,00,000. याला मी इथं अंडरलाईन करतो कारण की हे टोटलमध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर आहे अथोराइज कॅपिटल नंतर येते इश्यूड अँड
सबस्क्राईब किंवा पेडअप कॅपिटल असं दिलेलं आहे का, तर इथं एक्झाम्पलमध्ये दिलं आहे इशूड अँड पेडअप शेअर कॅपिटल 3 लाख रुपये आहे. म्हणून मी इथं लिहितो इशूड अँड पेडअप कॅपिटल किती आहे, इथं घेतो मी 3 लाख, कारण की त्यावर ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. तर ॲडजस्टमेंट काय आहे, पहिला कॉल्स इन एरियर्स आहे. कॉल्स इन एरियर्स म्हणजे थकबाकी आहे, काही शेअरचे पैसे आले नाही म्हणून काय करू आपण लेस. बघा कॉल्स इन एरियर्स आहे 20,000 आहे, म्हणून मी इथं लेस करतो कॉल्स इन अरियर्स. अरियर्स म्हणजे थकबाकी किती 20,000. हे 20,000 मी जर मायनस केले तर किती येते 2,80,000. इथंच घेतलं कारण की अजून त्यावर आहे. त्याच्यानंतर खाली अजून दिलेलं आहे फॉरफिटेड शेअर 10,000 रुपये. फॉरफिटेड म्हणजे शेअर जप्त केले तर पैसेसुद्धा इथे येईल, म्हणून त्यामध्ये मी ॲड करतो फॉरफिटेड शेअर. फॉरफिटेड शेअर किती 10,000. हे 10,000 ॲड केले तर टोटल होतात 2,90,000. म्हणून मी 2,90,000 काय कुठं लिहिलं आउटरला लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं काय आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे येतो, जर ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा येतो करंट ॲसेटला. म्हणून मी इथं लिहितो क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे क्लोजिंग स्टॉकची 1,20,000. म्हणून इथं 1,20,000. त्यानंतर आहे जर्नल रिझर्व, एक प्रिव्हियस इयरचा बॅलन्स दिलेला आहे आणि जर्नल रिझर्व एक करंट इयरचा दिलेला आहे. आता हे जर्नल रिझर्व दोघं कुठे येतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, रिझर्व फंड अँड सरप्लसला. तर बघा प्रिव्हियस इयरचं जनरल रिझर्व दिलेला आहे 1,00,000 आणि करंट इयरचं प्रोव्हिजन केलेलं आहे त्यांनी 20,000. म्हणून मी इथं लिहितो जर्नल रिझर्व प्लस जर्नल रिझर्व प्रोव्हिजन. ठीक आहे. दोघं गोष्ट काय करतो ॲड करून टाकतो किंवा दोघं इथं बी लिहिलं तरी टोटल शेवटी सेमच येणार. पण मी ॲड करून घेतो, एक 1,50,000 आहे आणि एक 20,000 आहे. म्हणून मी 1,50,000 अधिक 20,000 किती होतात 1,70,000. ठीक आहे. त्यानंतर बघा जनरल रिझर्व झाल्यानंतर त्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर किती आहे 40,000. तर फर्निचर काय, फर्निचर इज फिक्स ॲसेट. म्हणून मी इथं लिहितो फर्निचर फर्निचर 40,000. त्यानंतर आहे फर्निचर नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती आहे 60,000 आहे. तर इन्व्हेस्टमेंट हे इन्व्हेस्टमेंटच्या हेडमध्ये येईल, म्हणून मी इथं लिहितो इन्व्हेस्टमेंट. आता हेड दिलेलंच आहे तर म्हणून इथं लिहितो 60,000. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर इज करंट लायबिलिटीज, म्हणून करंट लायबिलिटीला लिहितो मी सन्ड्री क्रेडिटर. त्याची अमाऊंट किती दिलेली आहे बघा 1,80,000. सन्ड्री क्रेडिटर 1,80,000. सन्ड्री क्रेडिटर नंतर आहे बिल्स पेबल 20,000. बिल्स पेबल हा सुद्धा काय आहे करंट लायबिलिटीज आहे, म्हणून लिहितो मी बिल्स पेबल 20,000. त्यानंतर आहे बिल्स पेबल नंतर आहे डेटर. डेटर किती आहे 1,50,000. डेटर काय आहे करंट ॲसेट आहे. डेटर 1,50,000. चला डेटर नंतर आहे बिल्स
रिसिवेबल बिल्स रिसिवेबल आहे 50,000. तर बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती आहे 50,000. म्हणून इथं लिहितो मी 50,000. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल नंतर आहे डिव्हिडंड फंड 7,000. आता डिव्हिडंड फंड आहे एनी फंड एनी रिझर्व हे येते रिझर्व अँड सरप्लसला. म्हणून मी इथं लिहितो डिव्हिडंड फंड 7,000. त्यानंतर आहे कॅश इन हँड अँड ॲट बँक 58,000. तर कॅश इन हँड ॲट बँक कुठे येते करंट ॲसेटला येते. कॅश इन हँड ॲट बँक 58,000. त्यानंतर आहे प्रिपेड रेंट. बघा प्रिपेड रेंट आहे किती 2,000. जेव्हा प्रिपेड रेंट असेल तर ते कुठे येते लोन अँड ॲडव्हान्सेसला. प्रिपेड रेंट आहे 2,000. त्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ते आहे 10,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेसमध्ये येतात. म्हणून लिहायचं इथं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती 10,000. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग इन्शुरन्स. आउटस्टँडिंग इन्शुरन्स हे करंट लायबिलिटीजमध्ये येतात. ठीक आहे. तर लिहायचं आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट किती आहे बघा. आउटस्टँडिंग इन्शुरन्स 5,000. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन फंड 12,000. आता फंड आहे म्हणून रिझर्व सरप्लसला. एज्युकेशन फंड किती 12,000. त्यानंतर आहे डिबेंचर. डिबेंचर येते सेक्युर्ड लोनमध्ये तर ते आहे 8,000. म्हणून ते लिहा डिबेंचर 8,000. आणि शेवटचं आहे एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे 1 नंबर कंटिजन लायबिलिटीज ₹50,000. तर हा जो एक हेडच आहे कंटिजन लायबिलिटीचा लायबिलिटी साईडला 50,000. तर असं छोटंसं एक्झाम्पल होता. जर ह्या दोघं साईडची जर करी तुम्ही टोटल मारली तर ती टोटल येईल 6,92,000. म्हणून मी इथं लिहितो 6,92,000 6,92,000. तर अशा प्रकारे हा विकास कंपनीचा एक बॅलन्स शीटचा आपण एक्झाम्पल सॉल्व केला. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. थँक्यू.